न्यूज। यवतमाळातील रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास। शहरात मुख्य बाजारपेठ, दत्ता चौक ते जाजू चौक, तहसील चौक व आठवडी बाजार रोड या भागात नगर परिषद व वाहतूक पोलीस विभागाने फळभाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या पुढे हातगाडी ठेवून केलेले अतिक्रमण काढले। यात हातगाडी धारकांसह इतर अतिक्रमण धारकांवर देखील कारवाई करीत तंबी देण्यात आली। त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचा अनुभव यवतमाळकरांना आला आहे। हातगाडी धारकांनी रस्ता अडवून व्यवसाय सुरू केला होता, त्यामुळे देखील वाहन धारकांनी मोठी कसरत करून या वाहन चालवावे लागत होते। सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणे देखील कठीण झाले होते। त्यामुळे हातगाडी धारकांनाही रस्त्यावर व्यवसाय न करता सोयीच्या इतर ठिकाणी व्यवसाय करण्याचे सांगण्यात आले आहे। लवकरच हातगाडी धारकांसाठी पर्यायी जागा नगर परिषदेच्या प्रशासनाकडून उपलब्ध केली जाणार आहे। या कारवाईमुळे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला। यापुढे हातगाडी धारक व व्यावसायिकांचे अतिक्रमण आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं नगर परिषद प्रशासनाकडून व्यावसायिकांना देण्यात आली आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.